पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यापासून अनेक विकास कामे वेगाने सुरू आहेत। सिडकोला देखील परिसराचा इतका विकास करता आला नाही जितका विकास महापालिकेच्या माध्यमातून झाला आहे। त्यामुळे येणाऱ्या काळातही आपल्याला अधिक ताकदीने काम करून नागरिकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आहेत, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी कळंबोलीमध्ये दैनिक बाजारांच्या कामाच्या भूमिपूजनावेळी केले। तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नागरिकांनी जो विश्वास आपल्यावर दाखवला तोच विश्वास येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीवरही दाखवतील असा विश्वास व्यक्त केला। पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे वेगाने सुरू आहेत। त्यानुसार पनवेल महापालिका हद्दीतील कळंबोलीमधील 14 भूखंडांवर दैनिक बाजार बांधण्यात येणार आहेत। हे काम पनवेल महापालिकेच्या 15,39,25,315 रुपयांच्या निधीमधून करण्यात येणार आहे। या कामाचे भूमिपूजन तसेच 2,91,00,00,000 रुपयांच्या निधीमधून बांधण्यात येणाऱ्या खेळाच्या मैदानाच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी झाला। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक रवींद्र भगत, बबन मुकादम, राजेंद्र शर्मा, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील, कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, अशोक मोटे, महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, विजय भोईर, सुरेश भोईर, विष्णू गायकवाड, दर्शन पाटील, मच्छिंद्र कुरुंद, दिलीप बिस्ट, अमर ठाकूर, महिला मोर्चाच्या उत्तर रायगड जिल्हा अध्यक्षा प्रिया मुकादम, दुर्गा साहनी, गौरी कोरडे, विद्या फरांदे, कविता चव्हाण, लैला चांद पाशा, सुलभा साखरे, गौरव नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या परिसराची महापालिका झाली पाहिजे अशा पद्धतीची मागणी ही आपण सगळेजण करत होतो। त्यावेळेला काही लोकांचं म्हणणं होतं की काय गरज आहे आता ही महापालिका करायची, पण ही महापालिका आता झाली आहे आणि या महापालिका झाल्याच्या नंतर आता या महापालिकेच्या माध्यमातून एक एक करत ही जी विकास कामं सुरू आहेत, सिडकोला सुद्धा या पद्धतीनं इतका विकास करता आला नव्हता, तो पनवेल महापालिकेच्या माध्यमातून होतोय याचा मला मनापासून या ठिकाणी आनंद आहे। मी सुद्धा 1 वर्ष सिडकोचा अध्यक्ष होतो। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी त्यावेळेला माझ्यावरती ती जबाबदारी सोपवली होती। या 1 वर्षामध्ये आचारसंहितेचाच कालावधी त्याच्यामधला एक 4 महिन्याचा होता, पण या सगळ्या सोयी सुविधा आणि हे भूखंड हे पनवेलला हस्तांतरित झाले पाहिजेत याच्यासाठीचा पाठपुरावा त्यावेळेला मी केला आणि त्यामुळे महापालिकेच्या हद्दीमध्ये हे सगळी कामं आता होऊ शकणार आहे। आपण बघतोय आता आपल्या अवतीभोवती रिडेव्हलपमेंटची कामं सुरू झाली आहेत। म्हणजे ही वसाहत झाल्यावर तिथे वसाहतीमध्ये लोक राहायला आली, आता त्याचे 20 वर्ष 25 वर्ष लोटून गेली, आता रिडेव्हलपमेंटची कामं करतायत, त्यावेळेला इथं बाजार येतोय। म्हणजे सिडकोच्याकडून या सुविधा मिळण्यासाठी प्रत्यक्षरित्या किती कालावधी गेला आहे। त्यामुळे आज महापालिका म्हणून आपण जे काम करतोय त्या कामाच्या किती गरज आहे हे निश्चितपणाने आपल्या सगळ्यांना लक्षात येत आहे। मी जे नगरसेवक म्हणून राहिलेले आहेत त्या सगळ्या नगरसेवकांचं अभिनंदन करतो की जोपर्यंत महापालिका होती त्या महापालिकेच्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी मिळून पाठपुरावा केला आणि त्यानंतर एक एक करत या सुविधा आता आपल्यापर्यंत पोहोचू शकलेल्या आहेत आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अधिक ताकदीनं या सुविधा आपल्याला सगळ्याला लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत। आणि म्हणून जो विश्वास लोकांनी आपल्याला दाखवला लोकसभा निवडणुकीमध्ये, विधानसभा निवडणुकीमध्ये, तोच विश्वास लोक येणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या माध्यमातून सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीवरती दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मला या निमित्तानं व्यक्त करायचा आहे। आपल्या समाजाची मागणी होती धनगर समाजाची की कळंबोलीमध्ये अहिल्याबाई होलकर भवन चांगला हा भव्य स्वरूपाचा व्हावा, त्यासाठी देखील आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी पाठपुरावा केला। तो देखील भूमिपूजन मोठ्या उत्सवात पार पडून त्याचं देखील काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे। तो देखील आपण लवकरच लोकार्पण त्याचा देखील करणार आहोत। आता वार्ड ऑफिस असेल, नागरिकांना पनवेल महानगरपालिका ही पनवेलला जावं लागत होतं, काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर पनवेलला वारंवार जावं लागत होतं, परंतु आता आपल्या कळंबोलीमध्ये भव्य असं स्वरूपाचं वार्ड ऑफिस देखील आपल्या सोयीसाठी आपल्या नागरिकांच्या ज्या सोयीसुविधा आहेत तिथे उपलब्ध होतील। ज्या काही दाखले असतील काय असतील विविध अशा प्रकारच्या ज्या सोयी छोट्या छोट्या गोष्टींसाठी पनवेलला जावं लागत होतं ते देखील आपल्याला आता एका हाकेच्या अंतरावरती वार्ड ऑफिसचं देखील आपल्याला इथे उभं राहत आहे। अशा विविध प्रकारच्या ज्या सोयी सुविधा ज्या होत्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला या आज करताना
बघत आहोत। आपण गेली 8 वर्षापासून बघत होतो, कचऱ्याच्या सुविधा असतील, अशा कोणत्याही सुविधा सिडकोकडनं आपल्याला मिळत नव्हत्या, परंतु महानगरपालिका आल्यापासून आपल्याला सर्व सोयी सुविधा हे आपल्याला सातत्याने मिळत आहेत। आज विरोधक आपल्याकडे सातत्याने टीका करत होते की रस्त्यांची आवश्यकता नाही, एवढा खर्च कशासाठी, काँक्रीटचे रस्ते ही आवश्यकता नाही, पहिला मूलभूत सुविधा द्या। परंतु मूलभूत सुविधा देता देता सर्वच सुविधा आज ज्या ज्या प्रकारच्या सुविधा होत्या त्या देखील विरोधकांना देखील आज बघण्यास भाग पाडत आहे की ह्या सुविधा ज्या दिल्या आहेत त्या अतिशय भव्य स्वरूपाच्या अशा सुविधा आज आपण देतो। परेश शेठ यांच्या संकल्पनेतून या गार्डनला पहिले 10 फुटी वॉल कंपाऊंड असेल, चालायला जॉगिंग ट्रॅक असेल, मुलांना खेळण्यासाठी 3 असे क्रिकेटचे बॉक्स क्रिकेटचे या ठिकाणी ते असेल आणि बॅडमिंटनसाठी पण एक कोर्ट असेल आणि पुढे वाढदिवस कोणाचा साजरा होईल किंवा छोटे मोठे कार्यक्रम होईल त्यासाठी त्या कोपऱ्यासाठी एक एम्फी थिएटर बनवलेलं आहे। अशी ही संकल्पना परेश शेठ आम्ही महापालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बसून त्या ठिकाणी डिझाईन तयार करून त्या डिझाईनमध्ये आपण लावलेला बॅनर बघाल त्या ठिकाणी सुसज्ज असा हा प्लेग्राऊंड होणार आहे। त्याचं श्रेय खरोखरच मी भारतीय जनता पार्टी आणि आमदार साहेब परेश शेठ असतील, इथले नगरसेवक असतील घेण्यात येतो, कारण नेहमीच या ठिकाणी क्रिकेटचे मॅचेस होतात त्या ठिकाणी वारंवार साहेब तुम्ही आलात, परेश शेठ आलात, त्या ठिकाणी लोकांची मागणीला मान्यता देऊन या ठिकाणी उद्यापासून काम चालू होणार आहे। आणि एक ह्या रहिवासीची आमदार साहेब तुमच्याकडे मागणी नेहमीच होती, हा इथे छोटासा साई मंदिर आहे, साई मंदिर त्या कोपऱ्यात एक त्यांना जागा थोडीशी जागा द्या आम्हाला मागणी केली, बरोबर तो फुटपाथवरून तिथे येईल, तेवढी एक मागणी त्यांची पूर्ण करा। बाकी तुम्ही या उद्घाटन समारंभाला आलेत, खरोखर आम्ही धन्य झालो आणि भारतीय जनता पार्टीची ताकद या ठिकाणी खूप मोठी आहे आणि ती ताकद अशीच ही जनता ठेवेल।